नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण व्हिडिओ शूट केलेला नव्हता. त्याचं कारण होतं धावपळी. आणि धावपळीमध्ये काय होतं, खूप गडबड होऊन जाते. आणि त्या गडबडीमध्ये आपण व्हिडिओ स्टार्ट केला नव्हता. माझ्या मागे तुम्ही पाहत असाल ही बाजरी खूप लहान होती त्यावेळेचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण ही बाजरी अजून 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये त्याची जशी पाहिजे तशी ग्रोथ झालेली नाही. याचं कारण आहे, इथे बावर लेवल केलेलं आहे, त्यामुळे हिची ग्रोथ जशी पाहिजे तशी झालेली नाही आहे. आणि आज तुम्ही पाहत आहे वातावरण, आज जे वातावरण आहे ते वातावरण खूप असं आभाळिक झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठं नुकसान हे गव्हाचं, आंब्याचं. इतर ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे, पण आज गावाकडचं वातावरण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सकाळचे 7:47 झालेले आहे आणि लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला दूध काढायचं आहे. तर चला म्हणलं आजचा फेरफटका आपल्याला दाखवतो. आज आपली ही जी बाजरी आहे ही सुद्धा ग्रोथ करत नाही आहे. त्याचं कारण आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून आपण ही जमीन लेवल केली होती, परंतु आता ही लवकरात लवकर लेवल करून सुधरेल या आशेवरच आपण होतो, पण तसं काही दिसत नाही आहे. पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण बाजरी आपण फिरवून दाखवतो आहे. तर आज जरा बरी झालेली आहे, पण आज बऱ्याच ठिकाणीसुद्धा ही बाजरी खराबच उत्पन्न मिळत आहे. तर लेवल करणं जिथे गरजेचं असेल तिथेच करा, कारण जमिनीचा जो वरचा भाग आहे तो भागच आपण दाबून टाकलेला आहे खाली. त्यामुळे खरंच मोठं नुकसान आपलं आज इथे झालेलं आहे. त्यामुळे खूप मोठं असं वातावरणामध्ये बदल गेलेला आहे. तर मित्रांनो, आपण जो जनावरांसाठी ऊस लावलेला होता, हा ऊस खूप नरम आहे आणि तुम्हाला दाखवतोय मी. हे पाहून घ्या, 3-4 सारे आपण लावलेले आहे. हा ऊस तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं लगेच दाखवतो. हे पाहून घ्या, हा पूर्ण ऊस आहे. इकडे अजून सुरुवात झाली उगायला. तर असं सिस्टम आहे. आणि आज मी ओपन कॅमेरा या कॅमेऱ्यानं शूट करतो आहे. बऱ्याच दिवसांपासून यूट्यूबच्या कॅमेऱ्यानं शूट करत होतो आणि 5 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे. जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ आम्ही बनवत राहू. आणि आपली शेवटची मक्का आहे, म्हणजे कसं राहतं, ही मक्का आपण टाकलेली होती अगोदरच आणि या मक्काला खूप असा वेळ लागणार होता थंडीमध्ये. पण आता 1 महिन्याच्या आत म्हणजे 15 दिवस थंडी कमी व्हायला लागल्यानंतर ही मक्का बाकीची सुधारलेली आहे, कशी ग्रोथ झालेली आहे. पण मित्रांनो, सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आभाळ येतं. आभाळ आल्यामुळे याच्यावर लष्कर आळायचं अटॅक पटकन होतं, त्यामुळे खूप मोठं नुकसान बी होतं. ते बी आहे. नुकसान आणि शेतकरी हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीचं जोडलेलं आहे शेतकऱ्यांसोबत. त्यामुळे घाबराचं कारण नाही आहे. नुकसान आणि शेतकरी हे विषयच नाही आहे. तर आजकाल आपण त्याला कोळपून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, हे जे काळ्या फापट्या दिसत आहे हे त्याच्याच आहे. आणि ही जे काळी माती आहे, मी सांगतो ना, जमिनीमध्ये सगळे घटक महत्त्वाचे. एक जरी घटक कमी पडला तर ते पीक व्यवस्थित येत नाही, हे तितकंच खरं आहे. तसंच याचा प्रॉब्लेम झालेला आहे. याच्यात काही घटक कमी आहे तर डायरेक्टलीच काही गोष्टीचा प्रॉब्लेम होतच आहे. त्यामुळे हा विषय. आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरं नुकसान असं आहे, दुसरं नुकसान हे हरणांनी केलेलं आहे. इथे तुम्हाला पडेत दिसतं आहे किंवा उघडं जमीन दिसते, त्याचं कारण तेच आहे की हरणांचा कार्यक्रम झालेला आहे. हरणांचा कार्यक्रम, फास्ट कार्यक्रम झालेला आहे. हरणा बऱ्याच ठिकाणी येत आहे. हरणा येत आहे, खात आहे, जात आहे, करत आहे. सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे. अशी भानगड आहे ती. आणि इकडे आपल्या केळी पहा, छान अशा केळी वाढली लागलेले, एकदम सुपर डुपरमध्ये. आता इकडे पण आपण पूर्ण अशा केळी लावलेल्या आहे. तर आजचा असा खेळ आहे. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आज तुम्हाला मी दाखवलं, खूप दिवसानंतर हा ओपन कॅमेरा या ॲपवर शूट करतो आहे. आणि हा आपला जाम आहे. हा जाम वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हा जामाला लाल कलरचा जाम आहे आणि प्लस याच्यामध्ये बियासुद्धा कमी आहे. दिसलाय असं आहे. माणसाने काहीतरी करत राहा, त्याचं फळ नक्की भेटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की करा, कळवा. तसेच
पुन्हा भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.